नमस्कार मंडळी. असा एक देश जो अर्ध्या जगावर राज्य करीत होता, नॉर्थ अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, एशिया आणि मिडल ईस्ट, या देशाचे मंडळी इतके सामर्थ्य होते की सूर्यही ह्याच देशातून उगवला जायचा आणि मावळाही ह्याच देशातून जायचा असे म्हटले जात होते. असा म्हटलं गेलेला ह्या देशाचा सूर्य मावळ तिकडे का निघालाय, ह्याची कारणे आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार मंडळी, मी ललिता शिवाजी बेले स्वागत करते आपल्या अजून एका नव्या ब्लॉगमध्ये. आज आपण पाहणार आहोत भारताला पारतंत्र्याच्या गुलामगिरीच्या बेडीमध्ये अडकवणाऱ्या ग्रेट ब्रिटनबद्दल. 1940 साली जर आपण लोकांना विचारले असते की आत्तापासून 60-70 वर्षांनंतर इंग्रजांचे काय हाल असतील किंवा त्यांची परिस्थिती कशी असेल, खास करून ब्रिटनची, तर लोक म्हटले असते, अहो यांचे राज्य 200-300 वर्ष अर्ध्या जगावर आहे, तर इथून पुढेही दुनियावर यांचा ताबा असणारच. तो असाच कायम असणार, कारण हा देश खूपच ताकदवर आहे आणि जर हे भारत देश सोडून गेले तरीही त्यांचा हा जगावरील दबदबा कायमच असणार. आणि मंडळी, आज 7-8 दशकांनंतर जर त्याच लोकांना भविष्यामध्ये आणले आणि त्यांना आजचा ब्रिटनची हालत जर त्यांना आपण दाखवली तर त्यांचा विश्वासच बसणार नाही. असे काय झाले की 100 वर्षाच्या आतच जगातील मोस्ट पॉवरफुल देश फक्त 94,000 स्क्वेअर किलोमीटरपर्यंतच राहिलेला आहे. कधी काळी जगाचा 40% भाग हा या देशाच्या आधिपत्याखाली होता. पण दुनियाची मोस्ट पॉवरफुल कंट्री आज कोलॅप्स झालेली आहे आणि आपल्या इतिहासाच्या वर्स्ट इकॉनॉमिक क्रायसिसपर्यंत पोहोचलेली आहे. कारण या देशाचे कर्ज त्याच्या GDPच्या 99% पर्यंत पोहोचलेले आहे आणि हे कोणत्याही देशाला चिंता करण्यासारखेच आहे. पण मंडळी, 100 वर्षाच्या आतमध्ये असे काय झाले, शेवटी एवढ्या पॉवरफुल देशाची परिस्थिती इतकी कशी काय ढासळली? ज्या देशांवरती या देशाने राज्य केले त्या देशाची इकॉनॉमी इंग्लंडच्या इकॉनॉमीपेक्षाही आज जास्त आहे. एकेकाळी दुनियावर राज्य केलेला हा देश आज जगातील 6व्या क्रमांकावर याची GDP आहे. ह्या देशामध्ये आज 1 करोडपेक्षाही जास्त लोक दारिद्र्य रेषेच्या खाली जगत आहेत. हे मी नाही बोलत, तर UK पब्लिश झालेल्या एका वृत्तपत्रामध्ये हे प्रकाशित झालेलं आहे. लोक होमलेस झालेले आहेत, बिझनेसेस बंद पडायला लागलेत. इंग्लंडचे हेल्थकेअर NHS याची दुनियामध्ये एक मिसाल होती. लोक इंग्लंडला इलाज करण्यासाठी येत होते, पण इथल्या लोकांनाच इथे इलाज करून घेणे मुश्किल झाले आहे. याचे जिवंत उदाहरण म्हणजे इंग्लंडचा राजा चार्ल्स हा त्याच्या ट्रीटमेंट दरम्यान हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये होता, कारण हॉस्पिटलमध्ये रूम अवेलेबल नव्हती. 80 लाख लोक वेटिंग लिस्टवरती आहेत. 2024 यांची हालत एवढी खराब आहे की यांची GDP ग्रो नोव्हेंबर-डिसेंबर 1.6% इतकी लोकल जे वृत्तपत्र आहे लंडनचं द गार्डियन त्यांनी डिक्लेअर केलेलं होतं, प्रकाशित केलेलं होतं. भारताला भिकारी आणि सापांचा देश बोलणाऱ्या ब्रिटनमध्ये आता लोकांना राहायची इच्छा राहिलेली नाही, म्हणूनच ते नोकरीच्या शोधार्थ दुसऱ्या देशाकडे वाटचाल करीत आहेत.